नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, भाजपच्या 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। एकूण 121 उमेदवार घोषित करण्यात आले आहे। 153च्या फॉर्म्युलानुसार भाजपच्या 32 उमेदवारांची घोषणा बाकी आहे। दरम्यान गडचिरोलीमधून मिलिंद नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली असून देवराव होळी यांचं तिकीट कापण्यात आलंय। भाजपकडून आतापर्यंत 121 उमेदवार घोषित, दुसरी यादी जाहीर। गडचिरोलीतून मिलिंद नरोटेंना उमेदवारी देण्यात आली, देवराव होळींचं तिकीट कापलं। वाशिममधून विद्यमान आमदार लखन मलिक यांचं तिकीट कापलं, श्याम खोडेंना उमेदवारी देण्यात आली। वेटिंगवर असणाऱ्या देवयानी फरांदे यांना नाशिक मध्यमधून दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर। नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीते असा सामना। कसबा पेठेतून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत। खडकवासलामध्ये भाजपचे भीमराव तापकीर विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन दोडके। पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर। राम भताणे धुळे ग्रामीण, चेनसुख संचेती मलकापूर, प्रशांत भारसकले अकोट, विजय कमल किशोर अग्रवाल अकोला पश्चिम, श्याम रामचरणजी खोडे वाशिम, केवलराम तुलसीराम काले मेळघाट, मिलिंद नरोटे गडचिरोली, देवराव विठोबा भोंगले राजुरा, कृष्णलाल सहारे ब्रह्मपुरी, करण देवतले वरोरा, देवयानी फरांदे नाशिक मध्य, हरिश्चंद्र सखाराम भोये विक्रमगड, कुमार आयलानी उल्हासनगर, रवींद्र पाटील पेण, भीमराव तापकीर खडकवासला, सुनील कांबळे पुणे छावणी, हेमंत रासने कसबा पेठ, रमेश कराड लातूर ग्रामीण, देवेंद्र कोठे सोलापूर शहर मध्य, समाधान महादेव आवताडे पंढरपूर, सत्यजित देशमुख शिराळा, गोपीचंद पडळकर जत। नाशिकला वेगळी झळाळी मोहीम देण्याशिवाय राहणार नाही। मग ते सिंहस्थ असेल, सिंहस्थच्या माध्यमातून नाशिकचा विकास करून घेणं असेल, किंवा नमामी गोदेचा जो प्रकल्प जो आहे ह्याला केंद्राकडून मंजुरी करून घेऊन त्याचा विकास करणं आणि गोदावरीला प्रदूषण मुक्त करणं, ह्या दृष्टिकोनातून माझी पुढची कार्यकाल। पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला या संपूर्ण कसबा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर, नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेल। विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि तो फॉर्म्युला नेमका काय आहे ते आपण पाहूया। भाजप 153, शिंदेची शिवसेना 80 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 55 जागा लढवणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी सुद्धा जाहीर झाली आहे। बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। दरम्यान शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भूम परांड्याच्या जागेवर मात्र उमेदवार देण्यात आलाय। त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत 67 उमेदवार घोषित। पवारांच्या राष्ट्रवादीकडून परांड्यात राहुल मोटेंना उमेदवारी। परांड्यात याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून रणजित पाटलांना उमेदवारी। मात्र मवियातील अदलाबदलीत परांड्याची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली। ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलून निर्णय घेऊ असं जयंत पाटील यांनी सांगितलं। गंगापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे प्रशांत बंब। खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांना आर्वीमधून उमेदवारी। येवल्यातून भुजबळांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीतून माणिकराव शिंदेंना उमेदवारी। दिंडोरीत नरहरी झिरवाळांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। सतीश पाटील एरंडोल, सतीश चव्हाण गंगापूर, पांडुरंग बरोरा शहापूर, राहुल मोटे परांडा, संदीप क्षीरसागर बीड, मयुरा काळे आर्वी, दीपिका काळे बागलान, माणिकराव शिंदे येवला, उदय सांगळे सिन्नर, सुनीता चारोस्कर दिंडोरी, गणेश गीते नाशिक पूर्व,
ओमी कलानी उल्हासनगर, सत्यशील शेरकर जुन्नर, सुलक्षणा शिलवंत पिंपरी, सचिन दोडके खडकवासला, अश्विनीताई कदम पर्वती, अमित भांगरे अकोले, अभिषेक करमाळकर अहिल्यानगर शहर, उत्तमराव जानकर माळशिरस, दीपक चव्हाण फलटण, नंदिनीताई बाबुळकर कुपेकर चंदगड, मदन कारंडे इचलकरंजी. आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू आहे, त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू आहे, त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे छगन भुजबळ हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते. शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवू नये यासाठी अजित पवारांनी मलिकांना विनंती केली असं कळतं. आजच नवाब मलिकांनी ट्विट करत निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. मात्र नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्याच संदर्भामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी मलिकांची भेट घेतल्याचं कळतं. मानखुर्द शिवाजीनगरमधून लढणार असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. लढतोय आणि मी जिंकणार. पण आता दादांची चर्चा काय झाली निवडणूक लढण्यासाठी आपण कोणाकडून अपक्ष म्हणून असणार आहात की पक्षाकडून असणार आहात? शेवटच्या दिवशी तुम्हाला दिसेल मी निवडणूक लढतोय आणि जिंकतोय. कधीपर्यंत अर्ज भरणार आहात तुम्ही? काय मी 29 तारीखला अर्ज भरणार. दादांची आता काय नॉर्मल चर्चा झाली? वरिष्ठ चर्चा सगळी झाली आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार. नक्कीच आपण पाहतोय की नवाब मलिक होते आपल्या सोबत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी निवडणूक लढतोय, पण कुठून शिवाजीनगर मानखुर्दमधूनच मी निवडणूक लढणार आहे, परंतु कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे मी आता सांगणार नाही. 29 तारखेला अर्ज देखील भरतोय अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर आताच थोड्या वेळापूर्वी जे आहे ते नवाब मलिकांच्या भेटीसाठी अजित पवार, त्याचसोबतच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतलेली आहे. त्यासोबतच शिवाजीनगर मानखुर्दमधून मी निवडणूक लढतोय, कोणाकडून लढणार हे मी आता सांगणार नाही. 29 तारखेला नक्की कळेल. सना मलिक यांना अणुशक्तीनगर मानखुर्दमधून संधी देण्यात आणि नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया यामध्ये आलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 2 ट्विट केले. मात्र TV9 मराठीवर नवाब मलिकांची ही पहिली प्रतिक्रिया होती. 29 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आणि मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वासही नवाब मलिकांनी व्यक्त केलेला आहे. मी शिवाजीनगर मानखुर्द येथून निवडणूक लढतोय आणि मी जिंकणार. पण आता दादांची चर्चा काय झाली निवडणूक लढण्यासाठी आपण कोणाकडून अपक्ष म्हणून असणार आहात की पक्षाकडून असणार आहात? शेवटच्या दिवशी तुम्हाला दिसेल मी निवडणूक लढतोय आणि जिंकतोय. कधीपर्यंत अर्ज भरणार आहात तुम्ही? काय मी 29 तारीखला अर्ज भरणार. दादांची आता काय नॉर्मल चर्चा झाली? वरिष्ठ चर्चा सगळी झाली आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार. नक्कीच आपण पाहतोय की नवाब मलिक होते आपल्या सोबत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी निवडणूक लढतोय, पण कुठून शिवाजीनगर मानखुर्दमधूनच मी निवडणूक लढणार आहे, परंतु कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे मी आता सांगणार नाही. 29 तारखेला अर्ज देखील भरतोय अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर आताच थोड्या वेळापूर्वी जे आहे ते नवाब मलिकांच्या भेटीसाठी अजित पवार, त्याचसोबतच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतलेली आहे. त्यासोबतच शिवाजीनगर मानखुर्दमधून मी निवडणूक लढतोय, कोणाकडून लढणार हे मी आता सांगणार नाही. 29 तारखेला नक्की कळेल. सना मलिक यांना अणुशक्तीनगर मानखुर्दमधून संधी देण्यात आलेली आहे आणि नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मी निवडणूक लढतोय. कॅमेरामन आदिल सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. ठाकरेंकडून मुंबईमध्ये 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विलेपार्लेमधून संदीप नाईक, वर्सोव्यामधून हारून खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची तिसरी यादी: संदीप नाईक निवडणूक लढवणार आहेत, तर हारून खान आणि संजय भालेराव या 3 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संदीप नाईक विलेपार्ले, हारून खान वर्सोवा आणि संजय भालेराव घाटकोपर पश्चिम. तर ठाकरेंच्या शिवसेनेची ही तिसरी यादी, 3 नावं यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत. संदीप नाईकांना विलेपार्लेमधून संधी, तर वर्सोव्यामधून हारून खान आणि घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. हारून खान यांना वर्सोव्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आणखी एक पेच सुटलेला आहे.
तो म्हणजे महाविकास आघाडीत खेड आळंदी ही जागा ठाकरे गटाकडे, तर भोसरी, पिंपरी आणि चिंचवड ही पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्ये जोरगेवारांचा पक्ष प्रवेश होईल. चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा उद्या पक्षप्रवेश. किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारीला मुनगंटीवारांसह कार्यकर्त्यांचा विरोध होता. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींपुढे जोरगेवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र जोरगेवारांविरोधातला विरोध शांत करण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश. महायुती अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांना महायुतीच्या पाठिंब्याची शक्यता. पाठिंब्यासाठी महायुतीत भेटीगाठी. मनसेच्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांना पाठिंब्यासाठी महायुतीत हालचाली सुरू. शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर सकाळी राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर. दीपक केसरकर माहीममधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनाही भेटले. केसरकरांच्या भेटीगाठी अमित ठाकरेंना माहीममध्ये महायुतीच्या पाठिंब्यासाठी असल्याची चर्चा. शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर. सामंतांनी फडणवीसांची भेट महायुतीच्या पाठिंब्यासाठी घेतल्याची चर्चा. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून पहिल्यांदाच आमदारकीच्या रिंगणात. माहीममधून शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर गेले 2 टर्म आमदार. अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा दिल्यास सरवणकरांना माघार घ्यावी लागेल. 2019 मध्ये सरवणकर 18,000 मतांनी जिंकले होते. 61,337 मतं पडली होती. 2019 मध्ये माहीममध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंना दुसऱ्या नंबरवर 42,690 मतं होती. मनसेचे बाळा नांदगावकर शिवडीमधून आमदारकीच्या रिंगणात. शिवडीमधून अद्याप महायुतीनं उमेदवार घोषित केला नाही. अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीकडे प्रस्ताव ठेवणार, शेलारांकडून पाठिंबा देण्याचे संकेत. महायुतीने राज यांच्या मुलाला सपोर्ट केलं तर जमणार नाही का, असं शेलार यांनी म्हटलं. शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार या तिघांनाही विनंती करणार आहे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही, पण का असं होऊ शकत नाही की महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन जर आपल्याच घरातला राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ. शेलारांनी ठेवलेल्या प्रस्तावाचा पक्ष विचार करणार असल्याचं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. खरं तर व्यक्तिगत रूपाने आम्ही राजसाहेबांच्या पारिवारिक सदस्य आहोत, त्यामुळं मला असं वाटतं ही राजकीय लढाई आहे. ते पुढं काय होईल मला माहिती नाही. शेलारांची भूमिका ही भाजपची असू शकते, मात्र तिन्ही नेते चर्चा करतील असं उदय सामंत यांनी म्हटलं. राजसाहेबांचे चिरंजीव उभे राहत आहेत आणि या बाबतीतला निर्णय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आशिषजी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे घेतील. परंतु सदा सरवणकर साहेबांना शिंदेसाहेबांनी जे तिकीट दिलेलं आहे ही कमिटमेंट आहे. माहीममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंतांना उमेदवारी देण्यात आली. माहीमधून शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर 2 टर्म आमदार आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्यास सदा सरवणकरांच्या उमेदवारीचं काय? सरवणकरांनी माघार घेतल्यास माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत असा सामना होईल. नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे अजून. आमदार सदा सरवणकर याबद्दल सांगतील, पण मला असं वाटत नाही, कारण की माहीम, दादर, प्रभादेवी इकडे अनेक वर्षापासून शिवसेनेचं वर्चस्व आहे.
तसंच या 2.5 वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हे वर्चस्व असंच आम्ही अबाधित ठेवलेलं आहे. ही माहीम विधानसभा, दादर, प्रभादी ही शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी ओळखली जाते. त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार तर आहेच आणि सोमवारी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत.